100 दिवस रोजगार भेटला पाहिजे म्हणून रोजगार हमी कायदा केला आणि तो रोजगार हमी कायदा 2005 ले काँग्रेस सरकारने केला। काँग्रेसने का केलं म्हणते, यायनं बदमाश कायदे केले। हे जे बीजेपीचं सरकार आहे यानं लोकांच्या हिताचे आणि कल्याणाचे कायदे नाही केले। भारताच्या राज्यघटनेतलं भाग 4 सांगते का सरकारनं देशातल्या लोकांच्या कल्याणाचे आणि हिताचे कायदे करावं। यायनं शेतकरी विरोधी 3 कायदे केले। आमच्या भारतातल्या शेतकऱ्याला 1 वर्ष आंदोलन करा लागलं हे कायदे मागे घेण्यासाठी। ते पंजाबचे शेतकरी होते म्हणून उरून पुरले। त्या आंदोलनात म्हाताऱ्या बुड्या होत्या, त्याले खलिस्तानी म्हटलं। या नरेंद्र मोदीनं आतंकवादी म्हणलं। अरे ते शेतकरी होते, एका दाण्याचे हजारो दाणे करणारा माझा बाप आहे। तो कमावून राहिला, तो या शेतीत अन्नधान्य पिकून राहिला, जगाचा पोशिंदा आहे म्हणून खाऊन राहिले। जगात तंत्रज्ञान किती काही दूर केलं तर इंटरनेटवरून भाकर डाउनलोड नाही करता येत। करता येते का? हा, म्हणून हे शेतकऱ्याचं सरकार वाली नाही आहे। यानं का केलं तर त्या 700 शेतकरी शहीद झाले। ते जे काही 700 शेतकरी त्या आंदोलनात शहीद झाले त्याचा बदला 13 तारखेला घ्यायचा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत 13 तारखेला आपल्याला निलेश दादा लंके यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे। हे लक्षात ठेवा तुम्ही। आणि म्हणून आता सध्याची निवडणूक हे देशाचं संविधान वाचवणारी निवडणूक आहे। आता एक घोटाळा उघडकीस आला। आपल्या राष्ट्रवादीचे विलासदादा लवांडे आहे, त्यांनी एक जनहित याचिका उच्च न्यायालयात मुंबईच्या दाखल केली। 10,000 कोटीच्या ॲम्ब्युलन्सचा घोटाळा ह्या तिघाडी सरकारनं केलाय। किती कोटीचा? म्हणजे गोरगरीबाले घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सचे पैसे खाल्ले साल्यानं। म्हणजे किती बदमाश आहे। अरे यायनं कुठचे पैसे नाही खाल्ले तुम्हाला सांगू। अरे या कोरोना काळात तुम्हाला ऑक्सिजनचे सिलेंडर पाहिजे होते का नाही? इथं एक जण नाही आहे का दुसऱ्या लाटेत कोणाची बहीण मेली, कोणाचा भाऊ मेला, कोणाची बायको मेली, कोणाची आई मेली, कोणाचा बाप मेला, कोणाचा मित्र मेला दुसऱ्या लाटेत। आणि ह्या का सांगे पहिल्या लाटेत कोरोना नाही आला पाहिजे, दिवे लावा। ठीक आहे, घरचे लाईट बंद करा, दिवे लावा। ह्या बयाड लोकांना लावले। आपल्याला तो चेक करते का तुम्ही पागल आहे का बयाड आहे का चेक करा यायले। लगेच त्यानं महिन्याभरात पुन्हा चेक केलं। तुम्हाला का चेक केलं? म्हणे कोरोना जाते, टाट वाजवा, कोपरं वाजवा। लोकांना वाजू फोडले। आता किती मूर्ख लोक। अरे तो शिकलेला नाही आहे, अनपढ गवार पंतप्रधान बनवला आपण या देशाचा आणि याले जबाबदार आपणच आहे। त्याला डोक्यावर घेऊन नाचलो आपण। मार सांगितलं लेखानं, अच्छे दिन आएंगे, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार। ठीक आहे, चांगली शिकवली त्यानं 10 वर्ष गरम फडक्यानं तुमची। शिकवली का नाही शिकवली? 430चं सिलेंडर ते सासबी कभी बहुथी वाली होती, तिला महाग वाटत होतं। 1130 नेलं ना। डीएपीची बॅग 538ची 1350 वर नेऊन ठेवली। आता 2 दिवसाच्या अगोदर पुन्हा 200 रुपये वाढवले खतावर। वाढवले का नाही वाढवले? घ्या ना शकून, द्या त्याले मत। पुन्हा शिकून घ्यायची नसेल तर एक इंडिया आला